ऊस शेतीत जास्त उत्पादन हवंय का? उत्तर हो असेल तर मग थांबा, कारण आज आपण एक असा आधुनिक आराखडा पाहणार आहोत जो उत्पादनात तब्बल 30 ते 40% वाढ घडवून आणू शकतो. चला मग बघूया हे कसं शक्य आहे. तर यशस्वी ऊस शेतीचं रहस्य आहे फक्त 3 सोप्या नियमांमध्ये. हो, फक्त 3. पहिला आहे भक्कम पाया, दुसरा योग्य रचना आणि तिसरा म्हणजे अचूक पोषण. पाया, रचना आणि पोषण हे 3 शब्द लक्षात ठेवा, कारण हाच आपल्या संपूर्ण माहितीचा आधार आहे. आता बघा, कोणतीही इमारत उभी करायची असेल तर पाया मजबूत लागतोच, बरोबर? शेतीचंही अगदी तसंच आहे. चला तर मग आपल्या या आराखड्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा बघूया, पिकासाठी एक भक्कम पाया कसा तयार करायचा. तर पाया मजबूत करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? सगळ्यात पहिलं काम म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करून घ्यायची. यामुळं होतं काय की माती एकदम मोकळी भुसभुशीत होते. आणि हो, सोबत सेंद्रिय खत टाकायला विसरू नका, कारण यानेच तर जमिनीचा कस वाढतो, नाही का? आणि या खोल नांगरणीचा फायदा काय हे बघा. इथे किती छान दिसतंय. एका बाजूला आहे कडक जमीन, जिथे मुळं बिचारी खोलवर जाऊच शकत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला पहा, भुसभुशीत जमिनीत मुळं कशी मस्त पसरली आहेत. याचाच अर्थ पीक जमिनीत घट्ट पाय रोवून उभं राहतं आणि जास्त अन्नपाणी ओढून घेऊ शकतं. चला, पाया तर झाला भक्कम. आता वळूया आपल्या दुसऱ्या नियमाकडे, योग्य रचना. बघूया लागवडीची पद्धत म्हणजे रचना पिकाच्या वाढीवर कसा परिणाम करते. तर रचनेमधलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे योग्य अंतर. म्हणजे ऊसाची लागवड करताना 2 सऱ्यांमध्ये कमीत कमी 2 ते 3 फूट अंतर ठेवायलाच हवं. हे अंतर पिकाच्या उत्तम वाढीसाठी खूप गरजेचं आहे. पण प्रश्न पडतो की एवढं अंतर ठेवायचं तरी का? याचं कारण सोपं आहे. योग्य अंतर असेल तर प्रत्येक रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, म्हणजे दाटीवाटी नाही. त्यामुळे प्रत्येक रोपाला वाढीसाठी लागणारी सगळी ऊर्जा व्यवस्थित मिळते. ठीक आहे, पाया झाला, रचनाही झाली. आता येतोय शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा, पोषण. पिकाला योग्य आहार कसा द्यायचा, म्हणजे पाणी आणि खतांचं व्यवस्थापन कसं करायचं ते आता आपण पाहूया. पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे एक प्रकारे यशाची गुरुकिल्लीच आहे. पण इथे संतुलन साधणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पाणी कमी झालं तर पीक जळतं आणि जास्त झालं तर थेट मुळं सडण्याचा धोका असतो. म्हणजे जास्त पाणी देणं हे फायद्याचं नाही, तर उलट नुकसानीचं आहे. पण एक मिनिट थांबा, मनात एक प्रश्न येतोय. फक्त पाण्याचं योग्य नियोजन केलं म्हणजे भरघोस उत्पादन मिळणारच का, की अजूनही काहीतरी बाकी आहे? आणि याचं उत्तर आहे खतांचं व्यवस्थापन. खरं तर हाच आहे खरा मास्टर स्ट्रोक. उत्पादनात मोठी झेप घ्यायची असेल तर फक्त खत देणं महत्त्वाचं नाही, तर ते योग्य वेळी देणं महत्त्वाचं आहे. आणि ती योग्य वेळ कोणती? तर जेव्हा पीक साधारणपणे 75% वाढलेलं असतं तेव्हा. तर मग पाया, रचना आणि पोषण या 3ही नियमांचं पालन केलं तर परिणाम काय होतो? चला आता बघूया की आधुनिक पद्धत वापरल्याने उत्पादनात नेमका किती फरक पडतो. आणि हा आकडा पहा, 30 ते 40%. ही काही साधीसुद्धी वाढ नाहीये, ही उत्पादनातली एक खूप मोठी झेप आहे. या 3 नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर सामान्य उत्पादनाच्या तुलनेत एवढी मोठी वाढ सहज शक्य आहे. विचार करा, 30 ते 40% जास्त उत्पादन म्हणजे थेट आर्थिक फायदा किती मोठा असेल. हा फरक आता आपण एकाच ठिकाणी बघूया. पारंपरिक पद्धतीत काय होतं? कडक जमीन, दाटीवाटीची लागवड आणि पाण्याचं अंदाजे नियोजन. परिणाम मर्यादित वाढ. या उलट आपल्या आधुनिक आराखड्यात काय आहे? भुसभुशीत जमीन, मोकळं अंतर आणि अचूक व्यवस्थापन. आणि याचा परिणाम थेट 30 ते 40% जास्त उत्पादन. आणि हा आहे आपला संपूर्ण आराखडा एका नजरेत. बघा, भुसभुशीत जमीन, 2 ते 3 फुटांचं अंतर, पाण्याचं योग्य नियंत्रण आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य वेळी खत. हे आहेत जास्त उत्पादनाचे 4 महत्त्वाचे स्तंभ, जे आपण आजपासूनच आपल्या शेतात वापरू शकतो. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. या सगळ्या आराखड्यामधला असा कुठला एक बदल आहे जो आजच्या आज आपल्या शेतात केला तर उत्पादनावर सगळ्यात मोठा आणि चांगला परिणाम होऊ शकतो? जरा विचार करा. शेतीमधल्या अशाच नवनवीन आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आणि हो, पुढची माहिती चुकवू नका, त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.